या अगोदरच्या भागामध्ये आपण तयारी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेची विषय गणित इयत्ता 8वी यामधील स्वाध्याय 1.1 व स्वाध्याय 1.2 या ठिकाणी सविस्तरपणे पाहिलेला आहे। तर आजच्या भागामध्ये आज आपण या ठिकाणी स्वाध्याय 1.3 अभ्यासणार आहोत। जर आणखीनही तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावरती क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, अधिक वेळ न घेता आपण पाहूया स्वाध्याय 1.3। तर यामध्ये पहा, पहिला जो या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे 4, 0, 6, 9, 5 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या यांच्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती, असं या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर सर्वप्रथम आपल्याला हे जे अंक दिलेले आहेत, पहा कोणकोणते अंक दिलेले आहेत, 4, 0, 6, 9, 5 या प्रत्येक अंकापासून म्हणजे हा प्रत्येक अंक एकदाच वापरायचा आहे आणि यापासून आपल्याला मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करावयाची असणार आहे आणि तयार झालेल्या संख्येची वजाबाकी करायची आहे। मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येतून लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे व जे काही वजाबाकी आलेली असेल त्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज किती येते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे। तर स्पष्टीकरण पाहत असताना यामध्ये आपल्याला जे काही अंक दिलेले आहेत ते सर्वप्रथम पाहावे लागतील। तर या ठिकाणी दिलेले अंक आहेत 4, 0, 6, 9, 5 आणि या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या। पहा, ज्याही वेळेस आपण ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार करत असतो त्यावेळेस जे काही दिलेले अंक आहेत हे सर्व अंक आपण कोणत्या क्रमाने लिहायचे असतात, उतरत्या क्रमाने लिहायचे असतात। 9, 6, 5, 4, 0 म्हणजे जे काही दिलेले अंक आहेत त्या अंकापासून तयार होणारी 5 अंकी संख्या आपल्याला या ठिकाणी मिळते। तर या ठिकाणी तयार झालेली 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 96,540 व आता तयार होणारी लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करत असताना दिलेल्या अंकांमध्ये 0 हा अंक आहे, त्यामुळे दिलेले अंक जर आपण चढत्या क्रमाने मांडले तर फक्त काय करावं लागेल आपल्याला की जो सुरुवातीला आलेला अंक असेल आपला 0 त्याच्या ऐवजी 4 हा अंक घ्यायचे व 4च्या ऐवजी 0 हा अंक घ्यायचा आहे या ठिकाणी। म्हणजे आपली तयार होणारी जी संख्या आहे 40,569 असणार आहे। म्हणजे लहानात लहान 5 अंकी संख्या 40,569 व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या 96,540। आता या अंकांची आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर तयार होणाऱ्या संख्यांची वजाबाकी म्हणजे 96,540 वजा 40,569 या संख्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर ही वजाबाकी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 55,971। ओके, विद्यार्थ्यांनी ही वजाबाकी करत असताना आपण उभ्या मांडणीने करू शकतो किंवा आडव्या मांडणीनेही ही वजाबाकी आपण करू शकणार आहोत। तर आलेलं उत्तर आहे 55,971। प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, जे काही वजाबाकी आलेली असणार आहे त्या वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे। म्हणून काय करावं लागेल, पहा, वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज बरोबर जे अंक आहेत 5 अधिक 5 अधिक 9 अधिक 7 अधिक 1 या सर्व अंकांची बेरीज पहा, 5 आणि 5 10, 10 आणि 9 19, 19 आणि 1 20, 20 आणि 7 27 म्हणजे वजाबाकीतील सर्व अंकांची बेरीज या ठिकाणी 27 आलेली आहे। आणि जर आपण दिलेल्या पर्यायांमध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या ठिकाणी बरोबर असणार आहे। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। यानंतर प्रश्न क्रमांक 2, 3,
5, 9, 8, 6, 1 यांपैकी कोणतेही 4 अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतील एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट किती, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर सर्वप्रथम कोणताही प्रश्न सोडवत असताना आपल्याला तो प्रश्न समजून घेणं खूप गरजेचं आहे. यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, दिलेले अंक कोणकोणते आहेत? 3, 5, 9, 8, 6, 1 यांपैकी कोणतेही 4 अंक आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्यापासून तयार होणारी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची सुरुवातीला. म्हणजेच काय करावं लागेल पहा, दिलेल्या अंकांपैकी जे अंक दिलेले आहेत, एकूण अंक दिलेले आहेत 6 आणि आपल्याला या 6 अंकांपासून 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. म्हणजेच दिलेले अंक सर्वात प्रथम आपल्याला कोणत्या क्रमाने लिहावे लागतील पहा, उतरत्या क्रमाने. म्हणजेच 9, 8, 6, 5 म्हणजेच आपली या ठिकाणी तयार होणारी जी मोठ्यात मोठी संख्या आहे 4 अंकी, तर 9865 तयार होणार आहे. आणि त्यानंतर ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाल्याच्या नंतर एकक स्थानी असलेल्या अंकाची तिप्पट. ओके, तर 9865 या संख्येतील एकक स्थानचा अंक कोणता असणार आहे? तर तो 5 हा अंक असणार आहे. आणि त्या अंकाची तिप्पट असणं आपल्याला विचारलेली आहे. तिप्पट याचाच अर्थ किती आहे पहा, तर 3 पट असणार आहे. तिप्पट 3 पट म्हणजेच 5ची जर आपण तिप्पट केली म्हणजे 5 गुणिले 3 केल्याच्या नंतर आपलं उत्तर येणार आहे 15. म्हणजेच जर आपण स्पष्टीकरणामध्ये जर आपण पाहिलं तर पहा काय काय दिलेलं आहे. स्पष्टीकरण दिलेले अंक आहेत या ठिकाणी 3, 5, 9, 8, 6, 1. ओके, आणि तयार करत असताना ही संख्या आपण काय केलेलं आहे, तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. तर या संख्येचं म्हणजे दिलेले अंक आपण उतरत्या क्रमाने लिहिले 9865 म्हणजेच 9865 ही संख्या या ठिकाणी तयार झालेली असणार आहे, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. त्यानंतर एकक स्थानचा अंक आहे 5 म्हणून 5ची तिप्पट आपल्याला या ठिकाणी करायला सांगितलेली आहे. एकक स्थानच्या अंकाचे तिप्पट म्हणजे 5ची तिप्पट 5 गुणिले 3 बरोबर 15. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 15 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 3. यामध्ये पहा, 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून पुढील पैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल, असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर सर्वात प्रथम 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या. ओके, तर 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल की आपल्याला माहिती आहे की मोठ्यात मोठी संख्या म्हटल्याच्या नंतर त्या उत्तरामध्ये आपण 9 हा अंक किती वेळा घेतो, तर 9 हा अंक आपण 6 वेळा लिहितो. म्हणजे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे, 9,99,999 असणार आहे. आणि आपल्याला विचारलेलं आहे काय, तर पुढील पैकी कोणती संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल, असं या ठिकाणी विचारलेलं आहे. अशा प्रश्नांमध्ये काय करायचं असतं पहा, की मोठ्यात मोठ्या 6 अंकी संख्येतून आपल्याला कोणती संख्या वजा केल्यानंतर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळणार आहे. यासाठी काय करावं लागेल पहा, की आपल्याला माहिती आहे की 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे, 99,999 आहे. तर आपल्याला कोणती संख्या वजा करावी लागेल हे उत्तर शोधण्यासाठी आपण त्याच्या उलट पद्धतीने क्रिया करणं गरजेचं असतं. म्हणजेच काय करावं लागेल पहा, आपल्याला माहिती असलेली मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या आहे 9,99,999 आणि आपल्याला उत्तर कोणतं हवं आहे, म्हणजे वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर हे 99,999 येणं अपेक्षित आहे. तर आपणाला या 6 अंकी संख्येतून ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या वजा करावी लागेल. म्हणजेच आपणाला या ठिकाणी समजेल की 6 अंकी मोठ्यात मोठी संख्येतून
कोणती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर हे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळणार आहे. तर आपण या ठिकाणी काय करणार आहोत पहा की सर्वप्रथम 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या पहा. या ठिकाणी आपल्याला पाहावयास भेटते 9,99,999. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 99,999 आणि 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या व 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांची वजाबाकी. तर ही वजाबाकी का करावी लागेल पहा. तर आपल्याला जे काही उत्तर शोधायचं आहे की त्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या भेटणार आहे. त्यासाठी जे काही संख्या आहे त्या संख्येतून आपल्याला जे उत्तर अपेक्षित आहे ते उत्तर आपल्याला त्या ठिकाणी वजाबाकी करावी लागणार आहे. म्हणून 9,99,999 वजा 99,999 आपल्याला हे वजा करावे लागेल. हे वजाबाकी केल्याच्या नंतर आपलं जे काही उत्तर येणार आहे हे उत्तर 9,00,000 येणार आहे. म्हणजेच 6 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 9,00,000 ही संख्या वजा केली असता 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळेल. म्हणजेच पहा, आता जर आपण हे करून पाहिलं की 9,99,999 वजा 9,00,000 बरोबर आपल्याला मिळणारं जे काही उत्तर आहे हे उत्तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या असणार आहे. तर आपण दिलेल्या पर्यायांमध्ये जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे 9,00,000. ओके, 9,00,000 ही संख्या वजा केल्यानंतर आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या मिळणार आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 4 यामध्ये 7, 9, 1, 3 यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे पहा. ओके, तर या ठिकाणी सर्वात प्रथम आपणाला दिलेले जे अंक आहेत ते अंक पहा. या ठिकाणी 7, 9, 1, 3 यांपैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न ज्या पद्धतीने विचारलेला आहे 7, 9, 1, 3 या अंकांपासून आपणाला तयार होणाऱ्या जेवढ्या काही संख्या असतील प्रत्येक अंक एकदाच वापरून आपणाला जेवढ्या काही 4 अंकी संख्या तयार होणार आहेत त्या 4 अंकी सर्व संख्यांची बेरीज या ठिकाणी विचारलेली आहे. तर हे उत्तर सोडवत असताना पहा, आपणाला या ठिकाणी आपण जे काही 4 अंकी संख्या तयार करणार आहोत या 4 अंकी संख्या तयार करण्यासाठीच खूप वेळ या ठिकाणी लागणार आहे. जर आपण या 4 अंकी संख्या तयार केल्या तर आपण कशा पद्धतीने हे उत्तर शोधू शकतो हे सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहूया व त्यानंतर हेच उदाहरण आपण ट्रिक्सच्या माध्यमातून किती वेळामध्ये हे उत्तर या ठिकाणी शोधू शकतो हेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वप्रथम या 4 अंकी संख्या तयार केल्याच्या नंतर आपण कोणकोणत्या संख्या तयार करू शकतो आणि त्यांची बेरीज किती येणार आहे हे आपण सर्वप्रथम पाहूया. तर सर्वप्रथम या ठिकाणी पहा, दिलेल्या पर्यायांमध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत या पर्यायांच्या ऐवजी आपल्याला दिलेल्या अंकांपासून कोणकोणत्या संख्या तयार होतात ते आपल्याला सर्वप्रथम या ठिकाणी पाहावं लागेल. तर दिलेले अंक आहेत 7, 9, 1, 3 आणि तयार होणाऱ्या ज्या काही 4 अंकी संख्या आहेत तर या संख्या आपण या ठिकाणी पाहूया. 9,731, 9,713, 9,317, 9,371, 9,137, 9,173, 7,913, 7,931, 7,391, 7,319, 7,139, 7,193, 3,971, 3,917,
3791, 3719, 3179, 3197, 1379, 1397, 1739, 1793, 1973 व 1937 या 4 अंकी संख्या तयार झालेल्या आहेत. दिलेल्या अंकांपासून या 4 अंकी संख्या तयार झालेल्या आहेत. आणि या एकूण किती संख्या तयार झालेल्या आहेत पहा. तर या 4 अंकी ज्या संख्या तयार झालेल्या आहेत तर या संख्या एकूण आपण या ठिकाणी जर पाहिलं तर आपण मोजू शकतो पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24. तर या ठिकाणी एकूण 24 संख्या तयार झालेल्या आपण या ठिकाणी पाहू शकणार आहोत. तर यांमध्ये ज्या 24 संख्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत या 24 संख्यांची आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे. तर या ठिकाणी पहा 4 अंकी तयार झालेल्या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. तर काय बेरीज होणार आहे पहा. तर 9731 अधिक 9713 अधिक 9317 अधिक 9371 अधिक 9137 अधिक 9173 अधिक 7913 अधिक 7391 अधिक 7319 अधिक 7139 अधिक 7193 अधिक 3971 अधिक 3917 अधिक 3719 अधिक 3179 अधिक 3197 अधिक 1379 अधिक 1397 अधिक 1739 अधिक 1793 अधिक 1973 अधिक 1937 या सर्व संख्यांची बेरीज ही 1,33,320 आलेली आहे. 1,33,320. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, ही बेरीज तुम्हाला समजलेली आहे का. तर निश्चितपणे तुमचं ही उत्तर असणार आहे की हे जे उत्तर आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. ओके. तर समजणे हा भाग या ठिकाणी असणार आहे. परंतु जे आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे त्या प्रश्नानुसार आपण हे उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे. परंतु हा जो प्रश्न आहे हे जे काही आपण या ठिकाणी उत्तर शोधलेलं आहे हे उत्तर अतिशय वेळखाऊ आहे. ओके. कारण एखादाही अंक जर या ठिकाणी राहिला म्हणजे एखादी संख्या जर या ठिकाणी आपण घ्यावयाची जर शिल्लक राहिली तर आपलं उत्तर या ठिकाणी चुकणार आहे. आणि प्रश्न अतिशय सोपा आहे परंतु खूप वेळखाऊ आहे. ओके. तर अशा पद्धतीचं जर आपण या ठिकाणी उत्तर शोधलेलं असेल तर निश्चितपणे आपणालाही या ठिकाणी कळालेलं असेल की आपणाला उत्तर किती मेहनतीनं हे उत्तर शोधावं लागतं आणि किती क्लिष्ट हे उत्तर आहे. परंतु आपणाला या ठिकाणी चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही. तर हेच उत्तर आपण आपल्या ट्रिक्सच्या माध्यमातून या ठिकाणी कसं शोधायचं आहे ते आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर पहा या ठिकाणी जे काही दिलेले अंक आहेत पहा 7 9 1 3 हे सर्व अंक ज्याही वेळेस आपण या अंकांपासून 4 अंकी संख्या तयार करतो त्यावेळेस प्रत्येक अंक पहा प्रत्येक अंक हा 6 वेळा आलेला आहे. किती वेळा येतो. 6 वेळा येतो. म्हणजे एकक स्थानी तो 6 वेळा येतो, दशक स्थानी तो 6 वेळा येतो, शतक स्थानी तो 6 वेळा येतो. त्याचप्रमाणे हजार स्थानी सुद्धा तो 6 वेळा अंक येतो. म्हणजेच जर आपण पाहिलं सर्वप्रथम 3 हा अंक किती वेळा येतो. 6 वेळा येतो. म्हणजे त्यांची बेरीज किती येणार आहे पहा 18 येणार आहे. 1 हा अंक 6 वेळा येतो म्हणजेच त्या अंकांची बेरीज किती येणार आहे पहा 6 येणार आहे.
त्यानंतर 9 हा अंक सुद्धा 6 वेळा येतो, म्हणजे 9 54, म्हणजे त्या अंकांची बेरीज किती येणार आहे? 54 येणार आहे. त्यानंतर 7 हा अंक सुद्धा 6 वेळा येतो, म्हणजे 7 42, म्हणजे त्या अंकांची बेरीज सुद्धा 42 येणार आहे. म्हणजे हे जे अंक आहेत, हे अंक जर आपण 4 अंकी संख्या तयार केल्या तर त्यांची बेरीज ही अशा पद्धतीची येणार आहे: 18, 6, 54 व 42. आता या सर्व अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. पहा, आता हे अंक कोणत्या स्थानचे आहेत? तर आपण सर्वप्रथम हे अंक एकक स्थानच्या अंकांची बेरीज, त्यानंतर दशक स्थानच्या, त्यानंतर शतक स्थानच्या व त्यानंतर हजार स्थानच्या अंकांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर आता एकक स्थानी जे अंक आहेत त्या सर्व अंकांची बेरीज किती येईल? पहा, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 18 आणि 2 20, 20शी 0, हातचे 2 आलेले असणार आहेत, 2 आणि 1 3, 3 आणि 5 8, 8 आणि 4 12. म्हणजे आता हे सर्व अंक 6 वेळा एकक स्थानी 6 वेळा आलेले आहेत, दशक स्थानी 6 वेळा आलेले आहेत, शतक स्थानी 6 वेळा आलेले आहेत आणि हजार स्थानी 6 वेळा आलेले आहेत. तर या सर्व अंकांची बेरीज पहा, एकक स्थानच्या जे काही अंक आलेले असणार आहेत त्या सर्व अंकांची बेरीज किती येणार आहे? 120 येणार आहे. ओके, पण ज्यावेळेस आपण त्या सर्व अंकांची बेरीज करणार आहोत त्यावेळेस ही बेरीज आपण कशा पद्धतीने करायची आहे? पहा, 120 म्हणजे एकक स्थानच्या सर्व अंकांची बेरीज 120 आली. 120ला आपण 0 घेणार, हातचे आपले किती येणार आहेत? 12 येणार आहेत. ओके, व दशक स्थानच्या सर्व अंकांची बेरीज सुद्धा किती येणार आहे? 120 येणार आहे. आणि हातचे आले आपले किती आहेत? 12 आहेत. म्हणजे 120 अधिक 12 बरोबर 132 होणार आहे. 132ला 2 घ्यायचं आहे. हातचे आपले किती आले? पहा, 13 आलेले आहेत. आता परत शतक स्थानच्या अंकांची बेरीज ही आपली 120 येणार आहे. शतक स्थानच्या अंकांची बेरीज 120 आणि 120 अधिक 13, 120 अधिक 13 केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 133. 133ला 3 घ्यायचं आहे. हातचे परत आपले 13 आलेले असतील. आणि आता हजार स्थानच्या अंकांची बेरीज आपण करणार आहोत. हजार स्थानच्या अंकांची बेरीज सुद्धा किती येणार आहे? 120 येणार आहे. आणि 120 अधिक 13 बरोबर 133. म्हणजेच पहा, या ठिकाणी आपलं जे काही उत्तर आलेलं असणार आहे की 1,33,320. पहा, अतिशय सोप्या पद्धतीनं आपण हे उत्तर या ठिकाणी शोधलेलं आहे. 1,33,320 हे उत्तर या ठिकाणी आपलं आलेलं असणार आहे. 1,33,320. तर या ठिकाणी जे काही दिलेले अंक आहेत पहा, 7, 9, 1, 3 या सर्व अंकांपासून ज्या काही संख्या तयार होतात या सर्व अंकांची बेरीज आपण अतिशय सोप्या पद्धतीनं काही वेळांमध्ये हे उत्तर आपण या ठिकाणी शोधलेलं आहे. निश्चितपणे ही ट्रिक आपल्याला या ठिकाणी आवडलेली असणार आहे. ट्रिक आवडलेली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण हे उत्तर पाहिलं तर पर्याय क्रमांक 4 1,33,320 म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 5. जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? ओके, तर आता या प्रश्नाचं जे उत्तर आहे पहा, काय सांगितलेलं आहे की जिचा आरंभ हा 7 आहे, 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधायची आहे. आता या ठिकाणी प्रश्नामध्ये असं विचारलेलं आहे की 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. ओके, आपल्याला लक्षात कसं राहतं 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधत असताना त्याच्यामध्ये 9 हा अंक 5 वेळा असला पाहिजे. म्हणजे आपलं उत्तर हे 99,999 यायला पाहिजे.
असं आपल्याला या प्रश्नामध्ये वाटण्याची शक्यता आहे. आणि जर आपण पर्याय पाहिले तर एकाही प्रश्नामध्ये 99 म्हणजे एकाही पर्यायामध्ये आपल्याला 99,999 ही संख्या दिसत नाही व आपला या ठिकाणी संभ्रम निर्माण होऊ शकतो की सर्व पर्याय या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत. परंतु प्रश्न छोटे छोटेच असतात, सोपे असतात, परंतु ते प्रश्न समजून घेणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. यामध्ये काय सांगितले, जिचा आरंभ 7 आहे, म्हणजे उत्तरामध्ये की आपणाला आरंभ हा 7 या अंकानं झालेला असला पाहिजे. नंतर कोणतेही अंक आपण या ठिकाणी घेऊ शकतो, परंतु आरंभ हा 7 ने व्हायला पाहिजे, 7 या अंकानं व्हायला पाहिजे. आणि अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. आता ही 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या शोधण्यासाठी आपणाला सर्वप्रथम उत्तर शोधता येणार नाही, तर आपल्याला हे उत्तर दिलेल्या पर्यायांच्या माध्यमातून शोधणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, पहिला पर्याय दिलेला आहे 79999, म्हणजेच 79,999 ही पहिली संख्या दिलेली आहे दिलेल्या पर्यायांमध्ये, 79,999. दुसरा पर्याय पाहूया आपण, म्हणजे अंकाची सुरुवात 7 ने झालेली आहे. परत 79,898, यामध्ये सुद्धा अंकाची सुरुवात 7 ने झालेली आहे आणि पहिल्या पर्यायापेक्षा दुसरा पर्याय हा लहान आहे. त्यानंतर तिसरा पर्याय पहा, अंकाची सुरुवात 7 ने झालेली आहे आणि कोणती संख्या या ठिकाणी दिलेली आहे पहा, 78,998, म्हणजे ही सुद्धा संख्या या ठिकाणी पहिल्या पर्यायापेक्षा लहानच आहे. त्यानंतर पर्याय क्रमांक 4 आपल्याला या ठिकाणी पाहावे लागेल. अंकाची सुरुवात 7 ने झालेली आहे आणि कोणती संख्या दिलेली आहे पहा, 78,898, म्हणजे हे सुद्धा संख्या या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 पेक्षा लहान आहे. म्हणजेच आपल्याला याचं उत्तर अशा पद्धतीने लिहावं लागेल, जिचा आरंभ 7 हा अंक आहे अशी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असणार आहे पहा, 79,999 ही संख्या असणार आहे. म्हणून आपलं जे काही उत्तर असणार आहे हे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे, 79,999. अतिशय सोपा प्रश्न आहे पहा हा. यानंतरचा पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, यामध्ये 5, 3, 0, 9, 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? पहा काय सांगितलेलं आहे. दिलेले अंक कोणते आहेत पहा, 5, 3, 0, 9, 7 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या कोणती? आपल्याला माहिती आहे की कोणतीही मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना दिलेले अंक, म्हणजे दिलेल्या अंकांपासून जर आपण मोठ्यात मोठी संख्या जर तयार करत असू तर आपल्याला दिलेले जे अंक आहेत हे अंक उतरत्या क्रमाने लिहावे लागतील. म्हणजेच या ठिकाणी जे काही अंक आहेत 5, 3, 0, 9, 7 हे अंक आपल्याला उतरत्या क्रमाने लिहावे लागतील, म्हणजे आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळणार आहे. परंतु या प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की मोठ्यात मोठी समसंख्या आपल्याला तयार करायची आहे, मोठ्यात मोठी समसंख्या तयार करायची आहे. पण मोठ्यात मोठी समसंख्या तयार करत असताना या ठिकाणी पहा, समसंख्या ओके, याच्यातील कोणता अंक घेतल्यानंतर आपल्याला समसंख्या तयार होऊ शकते, तर 0 हा अंक एकक स्थानी असणं गरजेचं आहे. ओके, आणि 0 फक्त एकमेव एकच हा अंक आहे की तो सम अंक आहे. म्हणून यापासून आपल्याला मोठ्यात मोठी समसंख्या तयार करत असताना दिलेले अंक सर्वच्या सर्व अंक आपल्याला उतरत्या क्रमाने लिहावे लागतील. म्हणजेच या ठिकाणी पहा, तयार होणारी मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे अंक उतरत्या क्रमाने लिहित असताना पहा, 9, 7, 5, 3, 0, ॲटोमॅटिक 0 हा अंक एकक स्थानी आलेला आहे. ओके, आणखीन कोणता अंक आला असता तर आपल्याला या ठिकाणी उत्तर वेगळ्या पद्धतीने शोधावं लागलं असतं. परंतु या ठिकाणी आपण सहज पद्धतीने दिलेले अंक उतरत्या क्रमाने लिहिले आणि 0 हा अंक एकक स्थानी आल्यामुळे तयार होणारी संख्या सुद्धा ही समसंख्या तयार झालेली आहे.
म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी 97,530 आलेलं असणार आहे. आणि दिलेल्या पर्यायांपैकी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 97,530 हा पर्याय क्रमांक 4 हा आहे. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर असणार आहे. यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 7. 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जे काही आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात, शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत आहात, तर या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणाला सर्व प्रश्नांची प्रॅक्टिस करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपण याची प्रॅक्टिस करणार नाहीत तोपर्यंत आपणाला जे काही यश आहे ते यश मिळणार नाही. तर अशाच प्रकारचे जास्तीत जास्त प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना सराव करायचा थोडासा कंटाळा आहे अशा विद्यार्थ्यांनी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ वारंवार पाहणं गरजेचं आहे, किंवा एकदा हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे आणि परत आपल्याला हा व्हिडिओ फक्त ऐकायचा आहे, जेणेकरून आपणाला म्हणजे कोणत्याही पद्धतीने आपण हे उदाहरणे सोडून याचा सराव करू शकतो, किंवा सदरील व्हिडिओ हा आपण वारंवार ऐकून सुद्धा आपण याचा सराव करू शकतो. तर या ठिकाणी जो काही प्रश्न क्रमांक 7 दिलेला आहे पहा, 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज. याही अगोदर आपण अशा पद्धतीचा प्रश्न पाहिलेला होता पहा. ओके, परंतु त्या प्रश्नामध्ये एकूण 4 अंक दिलेले होते आणि त्या 4 अंकांपासून ज्या काही संख्या तयार होत होत्या त्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्या एकूण 24 संख्या तयार झालेल्या होत्या आणि त्या सर्व अंकांची बेरीज करणं हे आपणाला कठीण होतं. त्यासाठी आपण एक ट्रिक सांगितलेली होती पहा. ओके, आता त्याच ट्रिक्सच्या माध्यमातून आपणाला हा प्रश्न सोडवता येतोय का हे आपणाला सर्वप्रथम पाहायचं आहे. व आपला प्रश्न सोडवत असताना हा व्हिडिओ आपणाला पॉज करायचा आहे, आपण उत्तर शोधायचं आहे. उत्तर शोधायचं झाल्याच्या नंतर परत हा व्हिडिओ चालू करायचा आहे आणि आपलं उत्तर या ठिकाणी बरोबर आलेलं आहे का नाही हे आपण तपासून पाहायचं आहे. तर पहा, हे उत्तर शोधत असताना आपल्याला काय करावं लागेल की या अंकांपासून तयार होणाऱ्या ज्या काही संख्या आहेत या सर्व संख्या या ठिकाणी तयार कराव्या लागतील पहा. ओके, तर ह्या संख्या कोणकोणत्या तयार होतील पहा. 2, 5 व 6 हे अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणाऱ्या ज्या काही संख्या आहेत या संख्या कोणकोणत्या आहेत पहा. 652 ही संख्या तयार होईल, त्यानंतर 625 ही संख्या तयार होईल, त्यानंतर 565 असणार आहे, 526 असणार आहे, 256 असणार आहे व 265 असणार आहे. म्हणजे यापासून दिलेले अंक या ठिकाणी 3 आहेत आणि या 3 या अंकांपासून तयार होणाऱ्या ज्या काही संख्या आहेत या संख्या जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एकूण 6च संख्या तयार झालेल्या आहेत. ओके, तर या सर्व संख्यांची बेरीज आपल्याला या ठिकाणी करायची आहे. 652 अधिक 625 अधिक 562 अधिक 526 अधिक 256 अधिक 265. तर या अंकांची जर बेरीज केली, या सर्व संख्यांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज 2886 आली असणार आहे. 2886 आणि दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर 2886 हे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. म्हणजेच आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आलेलं असणार आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या प्रश्नांमध्ये असाच प्रश्न आपण ट्रिक्सच्या माध्यमातून कशा पद्धतीने सोडवायचा आहे हे आपण पाहिलेलं आहे. तर हे उत्तर आपल्याला माहिती आहे, आपलं उत्तर पण या ठिकाणी आलेलं असणार आहे. परंतु विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना ट्रिक्सच्या माध्यमातून उत्तर शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर ही या अगोदर जी काही आपण ट्रिक पाहिलेली आहे या ट्रिक्सच्या माध्यमातून हेच उत्तर अशाच पद्धतीनं हेच उत्तर आपल्याला येतं का हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. व आपलं उत्तर बरोबर आलेलं असेल तर निश्चितपणे आपलं अभिनंदन असणार आहे. व ज्या विद्यार्थ्यांचं उत्तर आलेलं नाही ट्रिक्सच्या माध्यमातून त्यांनी परत याचा सराव करायचा आहे व आपलं उत्तर कशा पद्धतीनं काही सेकंदाच्या आत येईल यासाठी प्रयत्न करायचा आहे.
यानंतरचा पुढील प्रश्न क्रमांक 8 यामध्ये जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या कोणती? काय प्रश्न विचारलेला आहे? प्रश्न परत एक वेळेस समजून घेऊया. जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत. पहा, म्हणजे अशी संख्या की त्या संख्येमध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे आणि एक हा अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या. पहा, जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नसले पाहिजेत, त्याच पद्धतीने एक हा अंक एकदाच वापरलेला असला पाहिजे आणि लहानात लहान 4 अंकी संख्या, आणि ही 4 अंकी संख्या कोणती असली पाहिजे? पहा, समसंख्या असली पाहिजे अशी संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. तर सर्वप्रथम आपणाला काय करावं लागेल? पहा, की दिलेले पर्याय या ठिकाणी पाहावे लागतील की दिलेल्या पर्यायांमध्ये कोणकोणत्या संख्या. आता हे आपण हे सुद्धा उत्तर आपण ट्रिक्सच्या माध्यमातून शोधायचं आहे. पहा, ओके. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे की दिलेल्या पर्यायांमध्ये कोणकोणत्या संख्या या समसंख्या आहेत. ओके, तर दिलेल्या पर्यायांमध्ये जर आपण पाहिलं तर सर्व संख्या या समसंख्या दिलेल्या आहेत. ओके, त्यामुळं आता आपणाला परत सर्व पर्याय या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. पहिला पर्याय पहा, पर्याय क्रमांक 1072 दिलेला आहे. ओके, तर 1072. आता आपल्याला याच्यापेक्षा छोटी संख्या आहे का पाहायचंय. पर्याय क्रमांक 2 1062 दिलेला आहे, म्हणजे 1072 पेक्षा पर्याय क्रमांक 2 1062 ही संख्या लहान आहे. आता आपल्याला 1062 पेक्षा कोणती लहान संख्या भेटते का हे या ठिकाणी पाहावं लागेल. पर्याय क्रमांक 3 1026 ही संख्या या ठिकाणी दिलेली आहे. पहा, तर 1026 ही संख्या पहिल्या 2 पर्यायांपेक्षा लहान आहे. ओके, आता 1026 पेक्षा लहान संख्या भेटते का आपल्याला दिलेल्या पर्यायांमध्ये पाहावं लागेल. ओके, तर दिलेल्या पर्यायांमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 4 आहे 1028, परंतु 1028 ही संख्या 1026 पेक्षा मोठी आहे आणि 1026 ही संख्या या 2 पर्यायांपेक्षा लहान आहे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? 1026 ही संख्या या ठिकाणी असणार आहे. किंवा आपण हे उत्तर म्हणजे तयार सुद्धा करू शकतो. पहा, ओके, म्हणजे जिच्यामध्ये 4 व 5 हे अंक नाहीत व एक अंक एकदाच वापरलेला आहे अशी लहानात लहान 4 अंकी समसंख्या ही 1026 असणार आहे. ओके, म्हणजे पहा, आपणाला उत्तर शोधत असताना हे आपण दिलेल्या पर्यायाच्या माध्यमातून एक उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण हे उत्तर शोधत असताना कशा पद्धतीने शोधू शकतो? पहा, जर आपण आपल्या पद्धतीने शोधण्याचा प्रयत्न केला तर हे उत्तर आपण कशा पद्धतीने शोधणार आहोत? तर सुरुवातीला एक हा अंक एकदाच असणार आहे, म्हणजे आपणाला 4 अंकी संख्येच्या म्हणजे सुरुवात आपण 1 ने करणार आहोत. त्यानंतर आपणाला 0 हा अंक घ्यायचा आहे. ओके, त्याच नंतर आपणाला 4 अंकी लहानात लहान संख्या, म्हणजे फक्त आपल्याला या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की जिच्यामध्ये 4 व 5 अंक नाहीत आणि एक हा अंक एकदाच वापरलेला आहे. एक अंक एकदाच वापरलेला आहे. नाहीतर आपण उत्तर शोधत असताना अशाही पद्धतीने शोधलो असतो. पहा, म्हणजे सुरुवातीला 1 आणि त्यानंतर 0 0 0. ओके, आणि आपल्याला मिळणारी 4 अंकी लहानात लहान समसंख्या ही 1000 मिळाली असती. परंतु या ठिकाणी एक गोष्ट समजून घ्यायचे, एक अंक एकदाच वापरलेला आहे. म्हणजे जे काही आपण संख्या या ठिकाणी तयार करणार आहोत त्या संख्येतील प्रत्येक अंक हा एकदाच वापरलेला आहे. म्हणजे 0 हा अंक आपल्याला एकदाच वापरता येणार आहे, 1 हा अंक एकदाच वापरता येणार आहे. ओके, आणि त्यानंतरची जे कोणती संख्या आहे पहा, 2 असणार आहे, 3 असणार आहे. ओके, परंतु आपले जी कोणती संख्या तयार होते 4 अंकी लहानात लहान संख्या ही 1026च होणार आहे. म्हणून दिलेल्या पर्यायांपैकी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपले या ठिकाणी बरोबर असणार आहे.
यानंतरचा शेवटचा प्रश्न स्वाध्याय 1.3 मधील प्रश्न क्रमांक 9. 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती असं या ठिकाणी विचारलेलं आहे. पहा, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या. आपल्याला माहिती आहे की मोठ्यात मोठी संख्या शोधत असताना 9 हा अंक आपण किती वेळा घेतो? 4 वेळा घ्यावा लागेल. म्हणजेच आपल्याला 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच 9999 ही आपली 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या असणार आहे. आणि 3 अंकी लहानात लहान संख्या म्हणजे आपण काय करतो पहा, 1 हा अंक सुरुवातीला घेतो व त्यानंतर 00 म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती असणार आहे? 100 असणार आहे. ही संख्या वजा केल्याच्या नंतर आपल्याला कोणती संख्या मिळेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. तर या ठिकाणी आपणाला म्हणजे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9999 मधून 3 अंकी लहानात लहान संख्या 100 ही या ठिकाणी वजा करावी लागणार आहे. तर 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या यांची जर आपण वजाबाकी केली तर 9999 वजा 100 तर आपली वजाबाकी या ठिकाणी येणार आहे 9899. म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी जे आपलं उत्तर असणार आहे हे उत्तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं या ठिकाणी आलेलं असणार आहे 9899. निश्चितपणे आपणाला हा स्वाध्याय 1.3 संपूर्णपणे व्यवस्थितपणे समजलेला असणार आहे. जर आपणाला हा स्वाध्याय समजलेला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा व त्याच पद्धतीने अशाच पद्धतीचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आणखीनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर या व्हिडिओच्या खाली दिलेल्या लाल सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.